नमस्कार, मी संतोष सुतार आणि आपण पाहतात शेल माझा. मी संजीव पाटील, प्रमोटर ऑफ नवीन आमचे स्कूल चालू करतो आहे, निवोबावा एंग्लो स्कूल, जे आम्ही आजपासून प्रमोट केलं आणि ॲडमिशन ऑलरेडी चालू झालेली आहे. आमचं ऑलरेडी एक गोव्यामध्ये स्कूल आहे, आम्ही इकडे नवीन स्कूल चालू करतो. काळाची गरज बघून आम्ही चालू करतो आहे आणि ह्या स्कूलला आताच आम्हाला भरभरून प्रतिसाद मिळालेला आहे. ॲडमिशन ऑलरेडी ओपन झालेली आहे. नाही म्हटलं तरी जवळजवळ 60-70 ॲडमिशन ऑलरेडी झालेले आहेत फोनवरून. की आता आम्ही सोमवारपासून सगळे पेपर कंप्लीट होणार आमचे आणि आम्हाला तुमची सगळ्यांचे सहकार्य आणि तुमच्या मार्गदर्शनाची गरज आहे. कारण स्कूल आम्हाला हे एक वेगळ्या लेवलचं स्कूल चालू करून दाखवायचं आहे आणि होईल. कारण ज्या तऱ्हेचे पालकांचा रिस्पॉन्स आहे आणि पालकांची जी मागणी आहे ती सगळी लक्षात घेऊन त्यांच्या सल्ल्यानुसारही स्कूल चालेल. पहिल्यांदा म्हणजे मला एक उमेद वाटते, कारण आम्ही गोव्यामध्ये शाळा चालवतो त्यापेक्षा आपल्या भागामध्ये आम्हाला शाळा चालू करायला मिळते, हे आम्हाला नशीब वाटतं. कारण जो 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 आपला भाग तो आपला भाग. गोव्यामध्ये आम्ही व्यवस्थित शाळा चालवतो आहे. आम्हाला यंदा पुढच्या क्लासेसला पण परमिशन मिळालं. आम्हाला मुख्यमंत्र्यांनी भरपूर मदत केलेली आहे. आम्ही मुख्यमंत्र्यांनी खूप वेळा केलो, त्याने आम्हाला भरपूर मदत केली. त्याचप्रमाणे त्याच धर्तीवर जी लेवल तिकडची आहे तीच लेवल आम्ही इकडे देणार आहे. आणि जे ह्या 15-20 किलोमीटरमध्ये ज्या तऱ्हेचे स्कूल नाही आहे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करतो. वेगळे पण म्हणजे आम्ही पहिल्यांदा पालक, मूल आणि टीचर्स ह्यांना एकत्र, प्रत्येक पालकाची वेगळी मिटिंग असते, प्रत्येक विद्यार्थ्याची वेगळी मिटिंग असते. त्याच्यातून जे या भागात जे पाहिजे तो आम्ही देण्याचा प्रयत्न करू. ही तुम्ही म्हणता एक युनिक शाळा असेल ज्यातून आता जी पालक जे 20 किलोमीटर 30 किलोमीटर लांब पाठवतात ते पाठवणं बंद होईल. कारण तीच मेथड आम्ही तिकडे वापरली जी 25-30 किलोमीटर लांब जायची. ते सगळे पालकांना समजून चुकलं की ही शाळा आम्हाला त्या लेवलचं शिक्षण देते. आज मी मुद्दाम गोव्याचा सगळा स्टाफ घेऊन आलो, म्हणजे थोडे स्टाफ आले, बाकीचे आलेले नाही आहेत. हेच सांगायचा प्रयत्न केला. त्यांना तुम्हाला बोलायला लावलं, त्यांना तुमच्याशी संवाद साधायला लावला. कारण तुम्हाला पण समजलं पाहिजे की मी एक संजीव पाटील खोटं बोलू शकतो, पण जे स्टाफ येऊन तुमच्याशी बोलले त्यांनी संवाद साधला पालकांशी, हेच आम्हाला पाहिजे होतं. जेणेकरून तुमच्या लक्षात येईल की आम्ही कुठच्या लेवलला शाळा न्यायचा प्रयत्न करतो. आणि आमच्याकडे एकही स्टाफ हा अनक्वालिफाईड असणार नाही, सगळे स्टाफ क्वालिफाईड असणार. आणि त्याचबरोबर आमच्याकडे प्रॉपर लॅबोरेटरीज असणार. प्रॉपर आता मी तुम्हाला सांगितलं गोव्यामध्ये आम्ही प्राधान्य देतो डिसिप्लिनला. सो आम्ही PT टीचर आम्हाला जायला स्ट्रॉंग लागलो. कारण आम्ही बघितलं की खूपशा शाळेमध्ये PT टीचर्स नाही आहेत, प्रॉपर लॅबोरेटरीज नाही आहेत. हा प्रकार इथे नाही होणार. तर तुमचं काय वेगळेपण असेल तर आम्ही सुसज्ज शाळा देऊ ज्याच्यामध्ये कुठल्याही अँगलमधून काही नाही हा प्रकार होणार नाही. आता आम्ही लोकांना आवाहन करतोय आमच्या शाळेमार्फत की आम्ही गोव्यामध्ये सुद्धा वेगवेगळे उपक्रम राबवतो. आज आम्ही बघतोय की पालक म्हणतात की बाबा मुलं बिघडत चालले, पण आम्ही ह्या पंचक्रोशीतील किंवा गोवाडच्या आसपास एक 15-20 किलोमीटर आम्ही सगळ्या लोकांना जाऊन भेटणार. सरपंच, डेली चेअरमॅन किंवा बाकी जे मंडळ आहेत त्यांना सांगणार आहे की संध्याकाळी 7 ते रात्री 9 पर्यंत कंपल्सरी सगळ्यांनी मोबाईल बंद ठेवायचे, TV बंद ठेवायचे. आणि जे पूर्वी 20 वर्षापूर्वी जे वातावरण होतं ते आम्ही गावात क्रिएट करायचं. त्याच्यासाठी मला जे लोकल लोकप्रतिनिधी आहेत, जे वार्ड मेंबर आहेत, जे सरपंच आहेत त्यांची मदत लागणार, डेअरीवाल्यांची मदत लागणार, जे संस्था आहेत, जे मंडळ आहेत, युवक मंडळ त्यांची मदत लागणार. आम्ही त्यांना जाऊन भेटणार आणि हा मुद्दा त्यांना पटवून देणार की जेणेकरून काय होऊ शकतं. तर फीचा जो मुद्दा आहे ना, जी इथे गोवाडमध्ये जी फी प्रचलित आहे तेवढीच फी असणार. कारण आम्ही गोव्यातून आलो म्हणजे काय आम्ही कुठून मोठं काही करणार नाही. जे इथे फी आहे तीच असणार. आणि आम्ही पालकांना जाणीव करून देणार की तुम्ही जी फी पे करता त्याच्यापेक्षा जास्त आम्ही देतोय. त्यावेळेला कदाचित आम्हाला पालकही सांगतील बाबा तुम्ही थोडी फी वाढवा. कारण पालकांना हे समजतं की बाबा ह्या फीमध्ये हे एवढं देऊ शकत नाही, पण जो तुम्ही विचार करताय त्याच लेवलचं देणार. आणि आम्ही प्रयत्न करणार की प्रॉपर ज्या टीचर्स आहेत त्या आम्ही कमीत कमी 80% तरी आम्ही तिकडून आणण्याचा प्रयत्न करू. कारण ज्यावेळेला गोवा सोडून झाला त्यावेळेला इकडून शिक्षक तिकडे गेले, आता आम्ही उलटं तिकडून शिक्षक इकडे आणणार. हा आमचा प्रयत्न असतो. 80% तरी आम्ही तिकडचे शिक्षक इकडे असणार. आणि आता ऑलरेडी आम्ही एक टीचर इथे ऑलमोस्ट अपॉइंट केलं जी ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून काम करणार. आणि ओव्हरऑल शाळेची देखभाल त्या गोव्यातून इथे राहून शाळेची देखभाल पूर्ण करणार. पालक वर्गानं माझं एवढंच आव्हान आहे की डोळे झाकून तुम्ही शाळेमध्ये ॲडमिशन न घेता तुम्ही स्वतः या, स्वतः 100 प्रश्न करा. ज्या वेळेला तुम्हाला 99% 99.9% ज्यावेळेला पटेल त्याच वेळेला ॲडमिशन करा. किंवा असं करता कामा नये की बाबा आपण इमोशनली ब्लॅकमेल झालं ॲडमिशन केलं नंतर समज त्यांचा स्तर तसा नाही आहे. त्याविषयी तुम्ही या 100 प्रश्न विचारा. ज्या वेळेला तुम्हाला कन्व्हिन्सिंग वाटेल त्याला ॲडमिशन करा. आणि त्याच्यानंतर पण पुढे जाऊन आणि एक शब्द सांगतो मी तुम्हाला 3 महिने 4 महिने जर समजलं की बाबा सांगितलं तसं नाही आहे, मी तुम्हाला ऑनलाईन सांगतो की तुमची फी आम्ही पूर्ण परत देऊ. कारण ती आमची सामाजिक जबाबदारी आहे.
कारण ही फी बेस्ड स्कूल असल्यामुळे आम्हाला ज्यावेळेला आम्ही पैसे घेतो त्यावेळेला त्याच्यापेक्षा जास्त देणं हे आम्हाला क्रमप्राप्त आहे. त्यांचं एक मला चांगलं वाटलं, ते काय म्हणायला लागले की त्यांच्या अंतर्गत त्याच्यामुळे त्यांना जरा चालवताना त्रास झाला. पण त्यांनी म्हटलं की आम्ही तुमच्याकडे संस्था हस्तांतरित करतो, पण तुम्ही स्थलांतरित करू नका, तुम्हाला जे लागेल ते आम्ही देतो. त्यांनी सांगितलं बिल्डिंग लागेल आम्ही तुम्हाला बिल्डिंग देतो. आणि त्यांचा मुद्दा मला फार आवडला, कारण त्यांनी सांगितलं भावनिक साथ घातली की तुम्ही इथून सोडून जाऊ नका. पण याचा अर्थ असाही नाही की आम्ही कायमचे राहू. जर समजा विद्यार्थी वाढले, आमच्यामुळे जर त्यांना त्रास होत असेल तर कदाचित आम्हाला शिकवावं लागेल, कारण आम्हाला प्रॉपर कॅम्पस तयार करायचा आहे, ग्राउंड प्रॉपर पाहिजे, स्वतःचं ग्राउंड पाहिजे, आणि बाकीच्या पण आम्हाला फॅसिलिटीज क्रिएट करायच्या. कदाचित आमचं ह्या ह्याच्यातलं एक असंही स्कूल असेल की ज्याच्यामध्ये पूर्वी मुलांना शेतामध्ये विहिरीमध्ये पोहायला शिकवत होतो. आमचं स्वतःचा आम्ही स्विमिंग पूलचा विचार करतो, कारण जेणेकरून लहान मुलांना स्विमिंग शिकवलं पाहिजे, ते त्याच वयात शिकवलं पाहिजे, नंतर शिकता येत नाही.